अंबरनाथमध्ये सुरांच्या माध्यमातून भावना व्यक्त करणारा एक अत्यंत हृदयस्पर्शी श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अजरामर सुरांना आदरांजली वाहण्यासाठी अंबरनाथ संगीत सभा, अंबर भरारी, सांस्कृतिक कला मंच, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट, इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ, एक्स सर्व्हिसमन असोसिएशन, योगिनी महिला मंडळ आणि हेरंब सेवा समिती या विविध संस्थांनी एकत्र येत सूर हरपले या विशेष कार्यक्रमाचे आयोजन संगीत पार्क येथे सोमवार 20 एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमाला अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण परिसर सुरांच्या गोड आठवणींनी भारून गेला. कार्यक्रमाची सुरुवात प्रसाद मुदवेडकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, श्रीनिवास वाल्मिकी, गणेश राठोड, मोहन कुलकर्णी आणि दुबे यांनी आशाताईंच्या समृद्ध कारकिर्दीचा आढावा घेत त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. त्यांच्या भाषणातून आशा भोसले यांच्या सुरेल प्रवासाचे विविध पैलू उलगडले गेले. पुढे उपस्थित रसिकांमधील मनोहर दांडेकर, नीलिमा जोशी, विम्मी खन्ना, वैशाली कुलकर्णी, रचना दलाल, श्रीकांत कर्वे, प्राची परांजपे, सुधाकर वनगे यांसारख्या गायक गायिकांनी आशाताईंनी गायलेली अजरामर गाणी सादर करत वातावरण भारावून टाकले. प्रत्येक सादरीकरणातून आशाताईंच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. प्रमोद रानडे आणि सुरेखा कुलकर्णी यांनी आशाताईंबरोबरच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमात भावनिक रंग भरला. त्यांच्या आठवणींमुळे उपस्थित श्रोत्यांच्या मनात जुन्या काळातील सुरेल क्षण जिवंत झाले. कार्यक्रमाच्या शेवटी निखिल चौधरी यांनी आभार प्रदर्शन करत आशाताईंचे गीत सादर केले आणि कार्यक्रमाला सुरेल शेवट दिला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते, तर सूत्रसंचालन प्रज्वल मुदवेडकर यांनी प्रभावीपणे पार पाडले. या कार्यक्रमाला गणेश राठोड, दत्ता घावट, अभय सोमण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अंबरनाथमधील विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या गायिकेला श्रद्धांजली अर्पण केली. सूर हरपले हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजली न राहता आशाताईंच्या सुरेल वारशाची आठवण करून देणारा आणि संगीतप्रेमींच्या हृदयात कायमचा ठसा उमटवणारा ठरला.